सीतेवाडी येथे अत्याधुनिक वेदर स्टेशनचे उद्घाटन. जुन्नर तालुक्यात अचूक हवामान अंदाज व्यवस्थापनास सुरुवात. जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी येथे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन AWSच्या उद्घाटनाने तालुक्याच्या हवामान अभ्यासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. पुणे वेधशाळेनंतर आता सीतेवाडी गावामध्ये अचूक हवामान अंदाज व व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित झाली असून याचा थेट लाभ शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना मिळणार आहे. हा उद्घाटन समारंभ शीतळेश्वर हायस्कूल सीतेवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सीतेवाडी यांनीही सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्यास हातभार लावला. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, यश मस्करे, अध्यक्ष जुन्नर पर्यटन, मुख्याध्यापक संतोष हांडे, सरपंच दीपाली पाटेकर, पत्रकार मिथुन मोजाड, जुन्नर डायरी, पत्रकार रवींद्र भोर तसेच चाइल्ड फंड इंडियाचे सीनियर प्रकल्प अधिकारी अभिजित मदने यांची प्रमुख उपस्थिती होती. चाइल्ड फंड इंडिया संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुमारे 60 गावांमध्ये हजारो महिला व मुलामुलींना प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामीण विकासासाठी संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे. या वेदर स्टेशनद्वारे हवामान अंदाज, पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, माती परीक्षण तसेच वातावरणातील बदलांची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेती नियोजन, पीक संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि शैक्षणिक अभ्यासासाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी या वेदर स्टेशनला भेट देऊन माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कल्याण अहिल्यानगर महामार्गालगत सीतेवाडी येथील शीतळेश्वर विद्यालय येथे हे वेदर स्टेशन असून येथे हवामान व पर्यावरणासंबंधी सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. काय याचा फायदा होणार आहे? जुन्नर तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे. विशेषतः सीतेवाडी शीतळेश्वर हायस्कूल यांच्या सर्व शिक्षक स्टाफचा म्हणजे वाटेचे सर्व शिक्षक स्टाफ यांचं मी स्वागत. तर हे वेदर स्टेशन आपण चाइल्ड फंड इंडियाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत क्लायमेट चेंज या थीमच्या अंतर्गत आपण हे प्रकल्प नवीन वेदर स्टेशन तिथं स्थापित केलेलं आहे. याचा फायदा विशेषतः आपल्या भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना होणार आहे. हवेचा बदल कसा होतो आणि हवेचं तापमान कसं बदलतं किंवा जास्त पर्जन्यमान होत असेल तर या भागातील सर्व शेतकऱ्यांना, युवकांना याचा अभ्यास होणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्याला माहीत आहे की विद्यार्थ्यांना विशेषतः पुस्तकामध्ये 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना क्लायमेट चेंजवर बरेचसे धडे आहेत. त्या अनुषंगाने वातावरणामध्ये होणारा बदल हे जे यंत्र आहे, हे जे वेदर स्टेशन आहे, याच्या माध्यमातून हवामानात बदल होणाऱ्या ज्या गोष्टी कळणार आहेत त्यासाठी आपला एक ॲप आहे. त्या ॲपचं नाव आहे solarhr.com. या संस्थेने आपल्याला दिलेलं आहे. तर त्याचा ॲपचा लॉग इन जे आय डी आहे 4159 आहे आणि जो पासवर्ड आहे तो HR 4159 असा आहे. तर सर्व भागातील शेतकरी असू द्या, युवक असू द्या, शिक्षक असू द्या किंवा महिला वर्ग असू द्या, यांनाही ॲपमध्ये त्यांनी हे माहिती टाकली तर ह्या वेदर स्टेशनद्वारे जे काही पर्जन्यमान किती आहे, तापमान किती आहे, त्याचबरोबर इथली ह्युमॅनिटी किती आहे, पाऊस येणार आहे का नाही ह्याच्या सूचना भेटणार आहे. दुसरा फायदा असा आहे की या भागामध्ये वीज पडते ते हे यंत्र शोषून घेईल वीज. त्या वीज पडण्याचं प्रमाण कमी होईल. शेतीसाठी आवश्यक जी इन्फॉर्मेशन आहे, समजा पाऊस जास्त होत असेल, झाला असेल, पावसाचे किती पर्जन्यमान झालं हे या वेदर स्टेशनमुळे मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतीचे जे नुकसान होते, समजा पाऊस झाला जास्त शेती नुकसान होते, तर हे वेदर स्टेशनने जर माहिती दिली गव्हर्नमेंटला वगैरे तर ह्या माहितीच्यानुसार आधारे ते क्लाइमसुद्धा करू शकते. तर हे बेसिकली फायदे शेतकऱ्याला होतील, मुलांना अभ्यासामध्ये फायदे होतील, शिक्षकांना शिक्षणामध्ये टीचिंग करताना फायदे होतील. तर एकंदर हे स्टेशनच्या माध्यमातून ह्या गावातील हवामान बदलायची जी गरज आहे ते आणि ज्या काही चेंजेस होतात हे विद्यार्थ्यांना अभ्यासात येईल आणि पुढे जाऊन विद्यार्थी ह्याचा शैक्षणिक प्रयोगसुद्धा करू शकतील. निरनिराळे अभ्यासात्मक अभिन्नता त्यांच्याकडे येऊ शकते. असा संस्थेचा उद्देश आहे की हवामानात बदलाविषयी जनजागृती, विद्यार्थ्यांना माहिती भेटावी या अनुषंगाने आपण हे स्थापित केलेलं आहे. ह्या भागातील सर्व शाळा ह्याचा फायदा घेऊ शकतील कारण हे जे आहे की तर येण्यासाठी सोपा मार्ग आहे, रस्त्याला हायवे रोड गेलेला आहे, त्यामुळे सगळ्या ह्याचा फायदा घेऊ शकतील. संस्थेचा हाच उद्देश आहे की सर्वसामान्य मुलांना, युवकांना, महिलांना आणि गावातील लोकांना ह्याचा फायदा होईल. आता हे स्टेशनचा जो हे आहे अवेअरनेस आहे हा कुठपर्यंत याची रेंज आहे कसं काय सांगू शकता?
तर रेंज जुन्नर तालुक्यासाठी आहे सर. हां जसं म्हणजे काय डेटा हा सगळेजण यूज करू पाहू शकतात. आता डेटाचं विश्लेषण करायचं थोडंसं आम्हालाही त्याचं पुणे बेस शाळेत आम्ही ट्रेनिंग घेणार. इथलाही काही स्टाफ किंवा गावातील लोक युवक काही टीचर्स काही मुलं आपण तिथे नेण्याचा आपला मानस आहे. साधारणपणे 60 लोकांचं आपलं ते ट्रेनिंगचं आपण नियोजन केलेलं आहे. तर ते शिकतील, कम्युनिटीमध्ये अवेअर करतील. साधारणपणे ॲटलिस्ट जुन्नरमधील सर्व लोकांना याचा फायदा होईल. अजून तुम्ही या ठिकाणी सांगितलं की माती परीक्षण पण होऊ शकतं. हां, तर माती परीक्षण ह्या यंत्राद्वारे नाही होणार आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी वेगळा साचा आपल्याकडे आहे. तर साधारणपणे त्याच्यामध्ये 5 ते 6 प्रकारचं आपण पाणी परीक्षण करू शकतो, माती परीक्षण करू शकतो. त्याबरोबर काही इतर काही गोष्टी असेल तर त्याच्यामध्ये ते आहेत. तर ते किट आपल्याकडे आहे. तर ते टीम माझ्याकडे 10 किट आहेत आपल्याकडे. तर टीम जेव्हा फील्डला येईल किंवा शाळेमध्ये येईल तेव्हा ते मातीचे पण परीक्षण आपण करू शकतो. पण इथं काय मातीची किती द्राव्यता आहे, माती किती कशा प्रकारे पाऊस झाल्यानंतर काय बदल झाला ते ह्या किटच्या माध्यमातून ते भेटू शकतं. साधारणतः जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक हवामानी संकट येत असतात आणि त्या माध्यमातून या यंत्राचा नक्कीच फायदा होणार आहे. येस, डेफिनेटली सर. आपण पाहू शकतो या ठिकाणी चाइल्ड फंड इंडिया या संस्थेने हे किती याची काय कॉस्ट आहे सर याची? साधारणपणे 5 लाखाच्या घरात कॉस्ट आहे, 5 ते 10 लाख. कारण आमचं जे हे खरेदी झालेलं ते आमच्या दिल्ली ऑफिसवरून झालेलं आहे. हां, तर साधारण 5 ते 6 लाखापर्यंत याची अमाऊंट आहे सगळी म्हणजे सगळं. आणि बाकीचा जो खर्च तो आम्ही इथं लोकल लेवलला केलेला आहे, कंपाऊंड वगैरे केलेलं आहे की इथं मुलं खेळतात वगैरे ह्याला काय हे होऊ नये, धोका होऊ नये, काही इजा होऊ नये यासाठी आपण हे केलेलं आहे. आणि विशेष शाळेचं सहकार्य आम्हाला खूप लाभलेलं आहे. सरांचा मेन रोल आहे की मुलांसाठी किंवा शाळेसाठी काय करता येईल या अनुषंगाने. मला 4 ते 5 शाळेची मागणी होती, पण तुम्ही हे सरांच्या ह्याच्यामुळे म्हणजे मुलांसाठी पाहिजेच्या गोष्टीमुळे आपण ही शाळा निवडली. सगळ्यांना सोयीस्कर पण आहे आणि टीमनी पण म्हणले की योग्य होऊ शकतं, मुलांना येण्या जाण्यासाठी सोपं आहे. तर त्या अनुषंगाने हे आपण निवडलेलं आहे. सर एकदा तुम्ही त्याचा पासवर्ड आणि आय डी सांगा जरा, म्हणजे जे काय ग्रामीण भागातील शेतकरी आहेत किंवा लॉगिन आय डी आहे 4159. पण तुम्हाला जेव्हा ओपन करायचे लिंक तर लिंक ओपन कशी करायची तुम्ही ते सांगा. www गुगलवर जायचं, www.solarhr म्हणून .com solarhs म्हणून .com क्लिक करायचं. त्यानंतर ते साईड पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये लॉगिन आय डी टाकायचा, 4159 लॉगिन आय डी आहे. आणि त्याचा जो पासवर्ड आहे सोलर HS स्मॉल HS 4159 हा आय डी आहे. शिकण्यासारखे आहेत. निश्चितपणे या वेदर स्टेशनचा सर परिसराला फायदा होईल. गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी देखील याचा उपयोग करून घ्यावा. गावांनी देखील ताई पंचायतच्या ग्रामसभा असतील किंवा त्याच्यातही याची माहिती सांगा. पालकांना या ठिकाणी यायला सांगा, ग्रामस्थांना या ठिकाणी यायला सांगा. त्यांना निश्चितपणे दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होणार आहे. या ठिकाणी सर मधले सर आपण आवर्जून हे वेदर स्टेशनची निर्मिती केली. म्हणजे आता देशामध्ये दुसरं तुम्ही 2च आहे, त्याच्यापैकी तुम्ही सिद्धवडल्या तर खरंच तुम्हाला धन्यवाद देतो. आपण निश्चितपणे चांगलं काम करताय. काल पण तुम्ही कोपऱ्या मांडवासारख्या दुर्गम ठिकाणी दप्तराचं वाटप केलं. इतरही ठिकाणी बऱ्याचशा 65 गावामध्ये तुमच्या संस्थेचं काम चालू निश्चितपणे कौतुकास्पद आहे सर. आणि ही जिद्द ही मेहनत तुमची निश्चितपणे या भागाला प्रेरणादायी ठरणार आहे. असो अधिक आपला वेळ घेत नाही या ठिकाणी.